चिमुरड्यांच्या जीवावर बेतणाऱ्या आणि अंगावर काटे आणणाऱ्या या अघोरी प्रथेची ही गेल्या वर्षीची दृश्य. पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातल्या रुई गावात ही अघोरी प्रथा गेली अनेक वर्ष सुरू होती. इथे 4 महिन्यांच्या बाळापासून प्रौढापर्यंत अनेकांना 20 फुटी भिंतीवरून पायाला दोर बांधून खाली फेकलं जायचं. झी मीडियानं या प्रथेविरुद्ध आवाज उठवल्यानंतर शेकडो वर्षांची ही प्रथा आता बंद करण्यात आली आहे. जी 24 तासने आवाज उठवल्यामुळं आणि प्रशासन सहकार्याने आम्ही ती बंद केली व देवापुढं फक्त 2 फुटाचा पाळणा ठेवलेला आहे व पाळण्यात देवापुढं फक्त मुलांना ठेवायचं एवढंच फक्त श्रद्धेपोटी लोक करत आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं साथीनं गेल्या 3 वर्षांपासून या प्रथेविरुद्ध झी मीडियाचा लढा सुरू होता. त्यानंतर प्रशासनाला जाग आली आणि यंदापासून नवस पूर्ण करण्यासाठी केवळ पाळणा बांधण्यात आला. ग्रामपंचायत तसेच बाबीर देवस्थान ट्रस्ट आणि या येथील भक्तगण या सर्वांनी मिळून असा ठराव केला की इथून पुढे ही जी अघोरी प्रथा चालू आहे ही बंद करायची आणि या प्रथेत सुधारणा घडवून आणायच्या आणि ह्या प्रबोधनातून यात बदल घडून आलेला आहे. सर्व लोकांना आवाहन करून बगाडमध्ये बदल करण्यात आलेला आहे. यावर्षी बगाड हा मुलांना पाळण्यामध्ये बसवून साजरा केला जात आहे. त्याप्रमाणे भाविकांचा पण आदर राखला गेला, त्यांच्या भावनांचा, आणि कोणत्याही प्रकारची मुलांना अमानुष प्रकारची वागणूक दिली जात नाही. अघोरी प्रथा बंद झाल्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त केलाय. मागच्या वेळेस आम्ही बगाड देत असताना म्हणजे अवघड वाटायचं, पण आता ह्या वेळेस पाण्यात बगाड घेतल्यामुळं चांगलं आहे, तसं काय ही नाही. झी मीडिया नेहमीच अशा अघोरी प्रथेविरुद्ध निर्भीडपणे आवाज उठवत राहील आणि अनिष्ट प्रथांना रोखण्याचा वसा अखंडपणे चालवत राहील. राहुल ढवळे, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.